कर्जफेडीच्या आधीच सखूसाठी स्थळ बघायचं, तशी लग्नाची झालीच आहे ती. आप्पा सखू, तू झोपली नाहीस बाळा अजून? जा बरं, झोप जा. अगं झोपायला उशीर म्हणजे उठायला उशीर, आणि उठायला उशीर म्हणजे विठुरायाला भेटायला उशीर. जा झोप बाळा. हो, विठुरायाला भेटायला उशीर नको. उमाई चला. हे काय, सगळे दागिने असे एकत्र का करून ठेवलेत? विकण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी. तुझ्या आईनं आपलं स्त्रीधन दिलंय. अहो, तुम्ही दिलंच आहे की. का? सखू, दागिने म्हणजे सोनं. आपण सोन्याचे दागिने का करतो? कधी काही अडचण आलीच तर वेळेवर त्याचा उपयोग व्हावा म्हणून. आणि तुकोबाराया उगाच का म्हणतील ना, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मृत्तिका म्हणजे माती. हो का? मला तर हे ठाऊकच नव्हतं. काय? तुकोबांना विठुरायाची वाणी बोलायचे असं तुम्ही सांगितलं ना? काय बरं होतं ते? आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हा, म्हणजे सोनं माती समान आहे आपल्याला विठुरायानेच सांगितलं ना? होय. मग तर ते बरोबरच आहे. जा बाळा, मी आलेच. हो. आई, तुकोबारायांच्या अभंगांचा अर्थ जो थोडा मोठ्यांनाही नाही कळाला, आपल्या सखूला कळाला का? हो, आल्या आल्या आल्या. अहो आल्या आल्या. मालकीनबाई आल्या. उठा 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 लवकर उठा. मालकीनबाई आल्या. या 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 कावेरीबाई. आपलं मालकीनबाई, हे नारायणराव अष्टपुत्रे आणि या मंदाताई. बसा ना. आहे, बसा बसा. कुठं? हा हा. बोल. विसोबा तात्या म्हणाले की तुमच्याकडे आमच्या वामनसाठी चांगलं स्थळ आहे, म्हणून आम्ही इथे आलो. नाही ते मी सांगू का? म्हणजे कसं आहे ना, आजकाल मुलगी उजवणं फार सोपं झालंय.
4 वेळा चौकशी करून पाठवणी केली की ती आणि तिचं नशीब. पण आजकाल सुना फार चांगल्या मिळणं खूप अवघड झालंय. सून म्हणजे गृहलक्ष्मी, सालस, समंजस, संस्कारी मुलगी हवी आम्हाला. हा, पण घरात कलह करणारी नको हो. आम्ही तिला आमच्या लेकीप्रमाणे वागवू. पण कसं आहे, अशी मुलगी सहज मिळणं शक्यच नाहीये, म्हणून ही सगळी धडपड. हो, विसोबा तात्या म्हणाले तुमच्याकडे एक स्थळ आहे, तेव्हा आहो तुम्ही पुण्यांदा तेच बोलला तो. हा, आमच्याकडे स्थळ आहे ही गोष्ट तुम्ही डोचक्यातूनच काढून टाका. हा, पण तुम्हाला जशी मुलगी हवी आहे तसं स्थळ आमच्या गावात आहे हे मात्र खरे. लाखात एक आहे हो. आहो शुद्ध चकचकीत सोनं आहे ती पोरगी म्हणजे. आप्पा, ही जोंधळी पोत पण घ्या. सखूबा तू लहान आहेस ग, व्यवहाराच्या जात्यात नको अडकूस तू. उलट आम्ही तुला नवीन नवीन काहीतरी वस्तू आणून द्यायला हव्यात तर तूच आम्हाला माळ आणून देत. लाज वाटते उमा मला माझी. ही वेळ आणली मी तुमच्यावर. अहो पप्पा, असं काय करता? मी तुमची मुलगी आहे ना, मग मला पण कर्जासाठी काहीतरी करू द्या ना. तुम्ही सेतू बांधतानाची खारीची गोष्ट सांगता ना, मग मी ती खारे असं समजा. आपण ज्या गोष्टी सांगतो त्या आचरणात आणायच्या असतात असं म्हणता ना तुम्ही. तुम्ही जोंधळी पोत तर घ्याच, पण माझ्या कानातले डूल सुद्धा घ्या. नाही म्हणू नका, माझा हट्ट आहे असं समजा. पण हे स्थळ आम्ही आणलंय हे तुम्ही डोचक्यातून पुसायचं. यात मी बी नाही, हा नाही सोबा शास्त्री बी नाही. कोणी विचारलं तर हे स्थळ आम्ही आणलंय यातून आम्ही माघार घेणार बाबा. का असं का? हो, चांगल्या मालाला फार किंमत असते नाही का. 1760 नजरा असतात त्याच्यावर. मग आता हे स्थळ आम्ही तुम्हासनी दिलं हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा लई कावतील माझ्यावर, वय की नाही, म्हणून सांगितलं. अहो
अहो तुम्ही तुमच्या मुलाचा आणि तुमच्या घराचा विचार करा, बाकी काही नाही. काय म्हणजे खरंच असं काही नाही ना? तुम्ही आधी पोरगी बघा, तिचं घर बघा, सुद्धा इतका बी संशय नाही येणार हो. आणि जरी आलाच तर मग सोयरीक न जुळवता माघारी जा. काय हिशोबा शास्त्री? हो हो, अहो सोन्यासारखी मुलगी आहे हो. हो. नाव काय तिचं? सखू. अवघड आहात तिला सखू याच नावानं ओळखतात. चल उमे, आता अवसान आण. आपण कर्जमुक्त होणार हा विचार मनात आण आणि उदासीनता पळवून लाव. चला आता रोजच्या कामाला लागायला हवं. चल. हो सासूबाई, बुवांच्या भाकऱ्या पण बांधते. चला. येऊ का? अगो बाई, साक्षात सवत्स देनू काय करण काढून आली. बघितलं मुलींनो, आपण इतक्या ममतेनं आलोय आणि आपलं स्वागत कसं अगदी शालजोडीतले देऊन होतंय. अगं शाल आणि श्रीफळ देऊन तुझी बोळवण करावी असंच तुझं कर्तृत्व आहे ना. बर राहू दे. सखू गुळ पाणी घे ग. नाही पण आता इतकं ऐकवलंय तर आम्ही का आलोय हे आधी तुम्हाला ऐकवते. सांगा मुलींनो, का आलोय आपण? आमचे अण्णा बाहेर गावी गेलेत आणि जाताना आम्हाला बजावून गेलेत की तुमच्याकडे जायचं आणि काय हवं नको ते बघायचं आणि विचारपूस करायची. एक आपलाच आधार आहे तुमच्या आत्याला, असं म्हणाले. अगो बाई, उमावंसा, अहो काय हे? अहो तुमचे हात असे भुंडे का? आणि गळ्यातलं सोनं कुठं आहे? बाई 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 बाई, अहो असा ओका बोका गळा, रिकामे हात, काय अभद्र दिसतंय हे. काय हो आजी, हे काय प्रकरण आहे? एका वाक्यात सांगते, कर्ज फेडीसाठी आम्ही दागिने विकलेत. विषय संपला. आता पुढे काही बोलू नकोस. बाई 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 बाई, असं कसं काही बोलू नको. असे अंगावरचे दागिने कधी उतरवतात हे वेगळं सांगायला हवं तुम्हाला. भामे, तोंड सांभाळून बोल. आणि काय ग, आपले दागिने म्हणजे सोनच ना. आपल्या अडीअडचणीला उपयोगी यावं म्हणून आपण गाठवून ठेवलेलं सोनं ना. अहो सोनं म्हणजे लक्ष्मी, ती गृहलक्ष्मीच्या अंगावरच हवी. तिलाच उतरवून बाहेर धाडलं तुम्ही. अहो लक्ष्मीनं पट फिरवली की फिरवली. बघा उमावंस कशा दिसतायत. अहो रयाच गेले त्यांची अगदी. अशुभाचंच लक्षण आहे हे. वहिनी, आपले विचार आणि आपलं आचरण हे शुद्ध सोन्यासारखं हवं. तुकोबा म्हणतातच ना, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. अगं बाई, काय संत बिंत झालात का काय तुम्ही? अजिबात नाही. तुला म्हटलं ना, आमचा निर्णय घेऊन झालाय. यावर पुढे चर्चा करायची नाही. मी काय, तुमची ही अशी अवस्था बघून जीव तुटतोय माझा म्हणून बोलले. अगो बाई, अहो हिचे कानातले सुद्धा सोडले नाहीत तुम्ही. अहो कसे भुंडे कान दिसतायत हो हिचे. आय आय गो मामी. ए बाई, तू आता काही बोलू नकोस. संतवाणी वगैरे नकोय मला. एकच सांगते, हे दागिन्यांचं प्रकरण आमच्या ह्यांच्या कानावर येऊ देऊ नका. चला ग इंदू बिंदू, चांगलं प्रेमाने विचारपूस करायला आलो होतो, पण मोल नाही यांना. चला.
जाऊ दे, नवल ही नाही आणि नवीन ही नाही, यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा असणार? बरं उमा, सखूला बुवांच्याकडे पाठवायचं आहे ना? हो सासूबाई. थांबा, मी आलेच. सखू, ये बरं आत. सखू थांब, मी आलीच. या घरी येऊन बोलल्या. आता रस्त्यात कोणी विचारायला नको की बुंड्या कानाने का फिरते, म्हणून मी मोत्याच्या कुड्या घालायला दिल्या. अगं हो, बरं केलंस. लाखात एक स्थळ मिळालं नाही आपल्या वामनला? काय हो, आनंद नाही झाला तुम्हाला? नाही झालाय ग, पण आपलं नाव सांगू नका असं धाकल्या मालकीनबाई का म्हणाला हाच विचार करतोय मी. मरू दे होते, आपल्याला काय करायचंय? आंबे मातेला नवस केला होता, त्याचा उपवास केला, त्याचं फळ मिळालंय आंबे मातेकडून असं माना. हो काकू, काकू, अगं काकू, अगं सांभाळ. काकू इथे बस. इथे सांभाळ स्वतःला. काका, माझ्याकडे ना कांदा आहे, तुम्ही तो फोडून त्यांना उंगवा ना. हो हो, हुशार आहेस पोरी. काकू, श्वास घ्या ना. काका, माझ्याकडे गुळाचा खडा आहे. अशा उन्हाच्या वेळीस गुळाचा खडा सोबत असायला हवा असं बुवा आजोबा म्हणतात. बुवा आजोबा? अहो, वैद्य बुवा. पोरी, तुला पण त्रास होईल. अगं तू सुद्धा इतक्या उन्हात का भटकतेस? अहो, भटकत नाही काका, मी रोज त्यांना भाकऱ्या नेऊन देते ना. ते एकटे असतात म्हणून. आणि त्यानंतर उमाईने केलेले जिन्नस पोचवते. मोरावळ्या, लोणची, गोधड्या, हे सगळं. किती गोड बोलते ना, गुणी बाळ आहे. पण काय ग, एवढ्या लहान वयात तुला सगळी कामं करायला सांगतात घरचे? नाही म्हणजे आई सावत्र वगैरे आहे की आई बाबा दोघही दुष्ट आहेत? नाही नाही, असं का बोलताय? माझे उमाईने आप्पा खूप चांगलेत. आप्पांना सगळे देव माणूस म्हणतात. उमाईच्या हाताला खूप चव आहे, तिच्यासारखी सुगरण कोणीच नाहीये. पण ना, आमच्यावर कर्ज आहे, ते लवकरात लवकर फिटायला हवं ना, म्हणून आम्ही सगळे कामं करतो. अगं बाई, कौतुक आहे हो. एवढ्या लहान वयात इतकी समज. आवडलीस तू आम्हाला. तुझं नाव काय? माझं नाव सखू. सखू? अवघड आहात तिला सखू ह्याच नावानं ओळखतो. आवडलीस तू आम्हाला. आता तुझ्या आई अप्पांना लवकरच भेटायला हवं. अगं बाई, हो का? उमाई घरी आहे, पण आप्पा जरा बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळात. हो का? मग आम्हीही थोड्या वेळाने येतो. बरं, तुझं घर कुठे आहे? इथून सरळ गेलात ना की वडाचं झाड लागेल,
तिकडेच समोर आमचं राऊळ आहे. अगं बाई, आम्ही घर विचारलं, राऊळ नाही काही. अहो राऊळ आणि घर आम्हाला एकच आहे. तिकडे आमचा विठोरा आहे ना, मग त्याला एकटं टाकायचं. तो पण घरातलंच आहे ना. बर मी येते हा. विठुरायावर श्रद्धा दिसते पोरीची. आपल्या वामनला किती शोभून दिसेल नाही. ऐका ना, हे स्थळ आपण पक्क करूया. हो, आज हे स्थळ पक्क करूनच घरी जाऊ. अरे करकी रे साफ पटपटा. मुळ काय करतो रे? अयो मामा मामी मामा 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 मामी. ओ इकडे कुठे? इकडे या. काय करताय तुम्ही इथे? अयो तुम्हाला समोर उभे पण करणार नाहीत मालक. तुम्हाला बघितलं ना की फिरतंय बघा त्यांचं डोकं म्हणतो मी. दापशे, मला पण माझ्या कुड्या परत मिळवायच्या आहेत हो. मालकांचा विश्वास जिंकायचा आहे. अयो मालक चिडले तर समोर गेलात ना तर हे अंगावरचे दागिने पण काढून घेतील शिक्षा म्हणून. नाही, असे कसे जातील? माझे आहेत ते. मालक आहेत ते. चिडलेत ते. बाहेर निघालेत ते. बघा ओ खुर्ची पण आणून ठेवली आहे. आता धोंडून वाहनं आणून ठेवल्या की मालक निघणार. आणि त्यात जर तुम्ही आडव्या आल्या तर. आडवी नाही दामू शेठ, त्यांच्यासाठी खूप महत्वाची वार्ता आहे हो. अयो पण तुम्हाला समोर उभे केले तर महत्वाची ना. काय करणार? काय माल. दामू धोंडू आले मालक आले. निघाओ मामी निघाओ. काय करू? कामो या इकडं कशा आल्या? कोणी पाठवलं त्याला इकडं? या ना म्हणावं, यांचं तोंड पण पाहायची इच्छा नाही आमची. का डाव तुमचे पण फसलेत. आणि मी जर आता अशीच गेले ना तर सखू कायमची हातातून गेलीच समजा.